नमस्कार. मी मानिनी गद्रे. चला गीतेच्या अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या ऑडिओची रचना आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मूळ श्लोक, त्याचा मराठी अर्थ, नंतर संस्कृतचं सरळ वाक्य रूपांतर आणि त्याचा इंग्लिश अर्थ, नंतर ज्ञानेश्वरीतील माऊलींच्या ओव्यांचा मराठी सुलभ अर्थ आणि नंतर माझ्या दृष्टिकोनातून त्या श्लोकाविषयी मला काय वाटलं त्याचं विवरण. सर्वप्रथम आपण मूळ श्लोकाचा संधिविग्रह करून त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ पाहूया. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्न्याधायात्मनः प्राणम आस्थितो योगधारणम. अंतकाळी योगधारणेच्या विधीने निर्गुण ब्रह्माच्या जपध्यानाचा प्रकार आणि त्याचं फल याचं वर्णन करताना परमेश्वर म्हणतात, हे अर्जुना, सर्व द्वारांनी संयम्य, सर्व इंद्रियांच्या द्वारांना रोखून, च तसेच मनाला हृद्देशामध्ये निरुध्य स्थिर करून आणि जिंकलेल्यानंतर त्या जिंकलेल्या मनाच्या द्वारा प्राणाला मूर्ध्नी मस्तकात आधाय स्थापन करून आत्मनः परमात्म्याच्या संबंधी योगधारणेमध्ये स्थित होऊन, म्हणजेच सर्व इंद्रियांची द्वारे अडवून मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करून नंतर जिंकलेल्या मनाने प्राण मस्तकात स्थापन करून, असा हा अर्थ आहे. हा आणि पुढचा श्लोक हे जोडलेले आहेत. ओमित्येका क्षरम ब्रह्म व्याहरन् माम अनुस्मरन् यप्रयाती त्यजन देह असं याती परमां गतिम. म्हणजे जो पुरुष ओम इति, ओम अशा, एकाक्षरम एक अक्षररूप, ब्रह्माचा, व्याहरण उच्चार करीत आणि त्याचे अर्थस्वरूप अशा, मज निर्गुण ब्रह्माचे अनुस्मरण चिंतन करीत, देहाचा त्यजन त्याग करून, प्रयाती जातो, तो पुरुष परमगती याती प्राप्त करून घेतो. या दोन्ही श्लोकांचा मिळून अर्थ असा आहे की सर्व इंद्रियांची द्वारं अडवून मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करून नंतर जिंकलेल्या मनाने प्राण मस्तकात स्थापन करून परमात्मा संबंधी योगधारणेत स्थिर होऊन जो पुरुष ओम या एक अक्षररूप ब्रह्माचा उच्चार करत आणि त्याचे अर्थस्वरूप निर्गुण ब्रह्म जो मी त्याचे चिंतन करत देह टाकून जातो, तो परमगतीला प्राप्त होतो. अनन्यचेतः सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. भगवंतांनी आपल्या प्राप्तीचा सुगम उपाय म्हणजे अनन्य प्रेमाने निरंतर चिंतन करणे आहे. हा सांगताना परमेश्वर म्हणतात, पार्थ, हे अर्जुना, जो पुरुष माझ्या ठिकाणी अनन्य चित्त होऊन नित्यशः सदाच सततम निरंतर मज पुरुषोत्तमाचे स्मरण करतो, तस्य नित्ययुक्तस्य त्या नित्य निरंतर माझ्यामध्ये युक्त असणाऱ्या योग्यासाठी अहम सुलभः, मी सुलभ आहे, म्हणजे मी त्याला सहज प्राप्त होतो. परमेश्वर म्हणतात, हे अर्जुना, जो पुरुष माझ्या ठिकाणी अनन्य चित्त होऊन नेहमी माझं पुरुषोत्तमाचे स्मरण करतो, त्या नित्य माझ्याशी युक्त असलेल्या योग्याला मी सहज प्राप्त होणारा आहे. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम नाप्नुवन्ति महात्मनः संसिद्धिं परमां गताः. भगवत प्राप्तीमुळे पुनर्जन्माचा अभाव होतो आणि अन्य समस्त लोक पुनरावृत्तीशील असल्याचं सांगताना परमेश्वर म्हणतात, परमाम, आणि ते परम संसिद्धिं सिद्धीला गताः प्राप्त करून घेतलेले महात्मे लोक माम उपेत्य मला प्राप्त करून घेतल्यावर दुःखालयम दुःखांचं घर तसंच अशाश्वतम क्षणभंगूर असा पुनर्जन्म
पुनर्जन्म न आपनुवंती, प्राप्त करून घेत नाहीत. म्हणजेच परमसिद्धी मिळवलेले महात्मे एकदा मला प्राप्त झाल्यावर दुःखांचे आगर असलेल्या क्षणभंगूर पुनर्जन्माला जात नाहीत. आता आपण मूळ संस्कृत श्लोकाचं सरळ वाक्यात रूपांतर करूया आणि त्या पूर्ण श्लोकाचा इंग्रजीमध्ये अर्थ पाहूया. सर्वद्वाराणि संयम्य च मनः हृदि निरुध्य आत्मनः प्राणं बुद्धी आधाय योगधारणम् आस्थितः. Controlling all the gates, that is senses, confining the mind in the heart, fixing the prana in the head, the one who resorts to the practice of yoga. ओम इति एकाक्षरं ब्रह्म व्याहरन् माम अनुस्मरन् य देहं त्यजन् प्रयाति स परमां गतिं याति. Uttering the one syllable symbol Om of Brahman and meditating on its essence, one who departs after leaving the body attains the supreme state. पार्थ यः अनन्य चेताः नित्यशः सततं मां स्मरति तस्य नित्ययुक्तस्य योगिनः अहं सुलभः. पार्थ, to the steadfast yogi who, without being distracted by anything, meditates constantly on me every day, that is throughout his life, I am easily attainable. माम उपेत्य परमां संसिद्धिं गताः महात्मानः अशाश्वतं दुःखालयं पुनर्जन्म न आपनुवन्ति. Having attained the highest state by realizing me, the great souls become free from rebirth and existence in unreliable abode of miseries. आता आपण याच श्लोकाच्या संदर्भात माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रचलेला ओव्यांचा सुलभ असा मराठीत अर्थ समजून घेऊया. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्याध्यायात्मनः प्राणम आस्थितो योगधारणम्. पार्था, सगळ्या इंद्रियांची दारं बंद करून मनावर निर्बंध घालून जो अखंड संयमी जीवन जगेल तरच हे घडून येऊ शकतं. जसा एखादा पंगू किंवा पांगळा एकाच जागेवर राहतो तसंच अंतरामध्ये मनाला कोंडून ठेवलं तर ते तिथेच स्थिर राहील, निवांत राहील आणि स्वाभाविकपणे तिथे स्थिर होईल. मग शांत चित्ताने ओंकारामध्ये प्राणवायू मिळवून टाकावा. सुषुम्नेच्या मार्गाने मस्तकामधील आकाशात म्हणजेच मूर्धन्याकाशात आणून तिथे धनंजया अकार, उकार आणि मकार या ओंकाराच्या तिन्ही मात्रा अर्धबिंबामध्ये लीन होतील तोपर्यंत धारणेच्या बळाने तो तिथेच स्थिर धरावा. मग तो शून्यामध्ये मिसळून जाईल आणि जणू काही मग तो वायू जसा आकाशामध्ये स्थिर होतो तसा तो ओंकार बिंबामध्ये स्थिर होईल. अर्धबिंब ओंकाराच्या अर्धमात्रा. ओंकाराच्या 3.5 मात्रांपैकी चंद्राकार आणि वर्ती बिंदू या खुणेने दाखवली जाणारी मात्रा, आज्ञाचक्र आणि ब्रह्मरंध्र म्हणजे सहस्रदल यामधील सीमा किंवा मध्य संधी म्हणजे अर्धबिंब. धारणा हे म्हणजे एकाच विषयावर मन स्थिर करून ठेवणं. अष्टांग योग 8 अंगांनी युक्त असा योगमार्ग. राजयोग, अभ्यासयोग त्याची 8 अंग अशी आहेत. पहिलं यम. यमामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय म्हणजे चोरी न करणं, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह म्हणजे कोणापासून काही देणगी न घेणं. दुसरं नियम. नियम म्हणजे अंतर्बाह्य शुचिता, संतोष, तप, अभ्यास आणि परमेशपूजन म्हणजे सदोदित ईशपदी स्वतःचं समर्पण करणं. तिसरं अंग आसन, सहज आणि स्थिर अशी बैठक किंवा बसण्याची पद्धत. चौथं प्राणायाम, प्राणवायूच्या गतीचं नियमन. 5वं प्रत्याहार म्हणजे इंद्रिय निवृत्ती म्हणजेच इंद्रियांना त्यांच्या विषयातून परतवून चित्तरूपात त्यांची स्थापना करणं.
6वं धारणा म्हणजे एकाच विषयावर मन स्थिर करून ठेवणं. 7वं ध्यान म्हणजे अखंड चिंतन करणं. आणि 8वं समाधी म्हणजे तद्रूपता, बाह्य जगाची पूर्ण विस्मृती. ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् माम अनुस्मरन् यप्रयाति त्यजन् देह स याति परमां गतिम्. पार्था, जेव्हा ओंकाराचं स्मरण पूर्ण होतं तेव्हा प्राण महाशून्यामध्ये त्या प्रणवांच्या आती सहजपणे मिसळून जातो, लीन होतो आणि मग फक्त एक महाशून्य उरतं. म्हणून ओंकार हे एक नाम, एकाक्षरी ब्रह्म असं म्हटलं जातं. तेच माझं श्रेष्ठ रूप आठवून याच्याप्रमाणे जो अंतकाली आपला देह ठेवतो त्याला केवळ मद्रूपातच तो सामावून जातो, त्याला दुसरी कुठचीही स्थिती प्राप्त होत नाही. ती पावल्यावर तो निशंकपणे हे जाण की स्वाभाविकपणे तो माझ्या ठायी एकरूप होतो. ज्याला तुला जर मनात शंका आली की अंतकाळी हे स्मरण कसं काय होईल, जगण्याचं सुख जेव्हा बुडून जात आहे, इंद्रियांची खडबड चालली आहे, आत बाहेर मृत्यूची लक्षणं दिसतात, तेव्हा हे असं बसणं कसं काय घडेल किंवा शांत चित्ताने कसं काय त्यावेळेला इंद्रियांत रोधून धरता येईल, तेव्हा प्रणवाचं, ओंकाराचं मनामध्ये आठवण तरी कशी होईल, मला हे अंतकाली कसं बरं सुचेल, असा शंकांना तू मनामध्ये थारा देऊ नकोस, असा मनामध्ये अजिबात संशय आणू नकोस. कारण एक लक्षात ठेव, जो नित्यनेमाने माझी उपासना करतो, मला भजतो, त्याची अंतकाली मीच सेवा करतो. प्रणवांती, प्रणव म्हणजे ओंकार, एकाक्षर ब्रह्म. ओम हे ध्वनीचे मूळ रूप आहे. हा अत्यंत नैसर्गिक सहज ध्वनी आहे. अ, उ, म ह्या 3 वर्णांचा संयोग याच्यामध्ये दिसतो. यातूनच सर्व वेदादी वाङ्मयांचा आणि विश्वाचाही विस्तार झाला आहे असे समजले जाते. परब्रह्माचे सर्वश्रेष्ठ प्रतीक म्हणून याचे ध्यान करतात. प्रणव, उद्गीत या शब्दांनी ही ओंकाराचाच बोध होतो. नामजप ही ओंकार जपातूनच निर्माण झाला. ओम म्हणजे परब्रह्मवाचक शब्द. ईश्वर विषयक सर्व कल्पना ओममध्ये अंतर्भूत आहेत. ओममधील अ, उ, म ह्यांना मात्रा असं म्हणतात. मात्र ओममध्ये ह्या 3 मात्रांशिवाय 4थी अर्धमात्रा अव्यक्त आहे. ती चंद्र आणि बिंदू ह्या चिन्हांनी दर्शवतात. ह्यातील मात्रांचे अनेक अर्थ उपनिषदातून दिलेले आढळतात. अ म्हणजे विष्णू, उ म्हणजे शिव आणि म म्हणजे ब्रह्मा आणि एकत्रित ओम म्हणजे परब्रह्म. दुसऱ्या तऱ्हेने अ म्हणजे पृथ्वी, उ म्हणजे अंतरिक्ष आणि म म्हणजे स्वर्ग आणि एकत्रित ओम म्हणजे विश्वाचे मूळ परब्रह्म. अर्धमात्रा ही मूळ मायेची निदर्शक समजली जातात. अनन्यचेतः सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम् अशाश्वतं नाप्नुवन्ति महात्मनः संसिद्धिं परमां गतः. पार्था, मनाची जी कर्म करण्याकडे असलेली ओढ असते, जी प्रवृत्ती असते, इंद्रियांच्या द्वारा विषयांकडे जे धावणं असतं, त्याला पूर्णपणे तिलांजली देऊन म्हणजे पूर्णपणे संबंध सोडून, तिळोदक मरण दिवसानंतर 10व्या दिवशी तिल मिश्रित जलाने मृतास उद्देशून अश्मा नावाच्या दगडावर केलेले तर्पण. इथे म्हणजे जी देहाची बाहेर जाणारी ओढ असते तिला तिलांजली देऊन नित्य जो भक्त माझे सुख भोगत असतो, मलाच सतत हृदयात साठवून ठेवतो, भोग समाधान माझ्याशी भोग करून त्या समाधानात नित्य तल्लीन असतो, त्याच्यामध्ये तो क्षुधा, तृषा, भूक, तहान विसरून जातो, तिथे मग डोळ्यांची कोण पर्वा करणार, असे जे अंतरामध्येच माझ्यामध्ये तल्लीन झालेले असते, पूर्णपणे साम्यरसाने भरून गेलेले आहेत, जे सतत माझीच उपासना करतात, ते माझे भक्त जणू काही मीच होऊन राहिलेले असतात. त्यांनी
स्मरणकाळी मला स्मरावं आणि मी त्यांना उद्धरावं असं तरी कसं म्हणू, कारण अद्वय उपासतीची स्थिती राहिलेली असते. अद्वय उपासती म्हणजे परमात्म्या रूपाशी तन्मय एकरूप होऊन राहणे हीच भक्ती. नदी जशी समुद्राला मिळून सतत मिळतच राहते, त्याप्रमाणे हे भक्त सतत मला मिळालेलेच असते. अरे पार्था, कोणी एखादा गरीब जेव्हा संकटात सापडतो आणि माझ्या धावा करतो की परमेश्वरात धाव, काकुतीला येऊन मला शरण येतो, तेव्हा मी धावून नाही का जाणार? अधिक काय मग जे माझी भक्ती करतात त्या भक्तांची स्थिती विषयी त्यांना आठवण होणार नाही अशी शंकासुद्धा मनामध्ये आणू नकोस. अर्जुना, अंतकाळी त्यांनी मला आठवावं आणि मग मी पावावं हे सुद्धा बोलणं मला आवडत नाही, कारण मी भक्तांना कायम निरंतर रक्षण करत असतो. निरंतर मीच भक्तांचा उपकृत किंवा देणेकरी किंवा ऋणी असतो आणि त्यातनं त्या ऋणातनं अंश मात्र मोकळं व्हावं, अंश मात्र उतराई व्हावं म्हणून मी स्वतः त्यांची सेवा अंतकाळी करत असतो. देहाच्या दुर्बळपणाचा त्यांना वाराही लागू नये म्हणून आत्मबोधाच्या पिंजऱ्यामध्ये मी त्यांना धारण करून ठेवतो. त्यावर माझ्या स्मरणाची भली शीतल सावली करतो आणि अशा परी त्यांना मी नित्य निरंतर माझ्या ठाई स्थिर बुद्धीमध्ये ठेवतो. म्हणून पार्था, देहांताचं दुःख क्लेश त्यांना कल्पांतीही लागत नाही, त्यांना क्लेश होत नाहीत. ते मद्रूपामध्ये एकत्र झालेले असतात त्यांची देह गवसणी फेडून. देह गवसणी म्हणजे जीवात्म्याची देहरूपी खोळ. तंबोरा सुरक्षित राहावा म्हणून तो ज्या कापडी पिशवीत भरून ठेवतात तिला गवसणी असं म्हणतात. देह ही तशीच जीवाची एक गवसणी आहे. देह अहंतेमुळे जीवाला तशी जाणीव मात्र नसते. असे जे भक्त सर्व भावांनी मला भजतात त्यांची खोट्या देहाभिमानाची धूळ मी झाडून टाकतो आणि त्यांच्या मध्ये निर्मळ वासना निर्माण करतो. पार्था, असे माझे भक्त देहामध्ये थोडेही आसक्त नसतात म्हणून त्यांना देहत्यागाचं, तनुत्यागाचं किंवा देहाच्या वियोगाचं अजिबात दुःख होत नाही किंवा देहांतीच धावून त्यांनी माझ्यात रूपात यावं असंही नाही, कारण ते मरणाआधीच माझ्यामध्ये एकरूप झालेले असतात स्वाभाविकपणे. चंद्राची जरी पडछाया पाण्यामध्ये पडली तरी चंद्रिका जशी स्थिर असते तसं भक्त जरी कितीही देहधारी दिसला तरी तो अंतरंगातनं मद्रूप झालेलाच असतो. असे जे नित्ययुक्त माझे भक्त असतात त्यांना नेहमीच मी सुलभ असतो म्हणून स्वाभाविकपणे देहाच्या अंतीसुद्धा ते निश्चितपणे मद्रूप होऊन जातात. आणि त्यामुळे क्लेशरूप वृक्षांची जी बाग आहे, त्रितापांची जी आग आहे, असं जे का मृत्यूरूप आहे, जे कावळ्याचं अन्न आहे, जे केवळ दैन्य दुःख निर्माण करतं, सतत महाभयाला जे पोषण करतं, दुःखांचं जे भांडवल आहे, दुर्मतीचं मूळ आहे, कुकर्माचं फळ आहे, असं केवळ व्यामोहाचं जे स्वरूप आहे, सर्व विकारांचं जे उपवन आहे, जे संसाराचं आसन आहे, सर्व व्याधींचं जणू काही वाढलेलं ताट आहे, काळाचं उच्छिष्ट जे अन्न आहे, जन्ममरणाचं जे पोषण करतं, जे मूर्तिमंत आशाच आहे, अशा भ्रांतीने जे भरून राहिलेलं आहे, जे विकल्पांनी ओतलं गेलेलं आहे. पार्था, ते जे सतत वाघांचंच गाव आहे, किंबहुना विंचवांचं पेव तिथे फुटलेलं असतं, असं विषय विज्ञान यंत्र म्हणजेच देही देहातील पंचज्ञानेंद्रियांच्या द्वारा विषयांचे ज्ञान करून घेत असतो आणि त्यापायी स्वस्वरूप विसरतो आणि यंत्राप्रमाणे विषय ज्ञानात फिरत राहतो. म्हणून देहालाच विषय विज्ञान यंत्र म्हटलं आहे. त्या यंत्रात तो फिरत राहतो म्हणजे जणू काही एखाद्या वेश्येनी गणिकेनी सख्याचं प्रदर्शन करावं किंवा विषरूपी शीत उदकाचा घोट घ्यावा किंवा डाकिणीची दाट माया असावी, सभ्यसोराच्या विश्वासाची प्राप्ती व्हावी किंवा कोड्याची दृढ मिठी मारावी, काळसर्पाचं
जे मृदूपण असतं किंवा पारध्याचं पकडण्यासाठी जे सहज गायन असतं, जणू काही एखादा पाहुणा म्हणून वैऱ्याचीच मेजवानी घ्यावी किंवा दुर्जनांनी सत्कार केला तर जसा अनर्थ आवडत नाही, तसं स्वप्नामध्ये जे बघतो किंवा मृगजळामध्ये ते बहरलेलं वन बघतो, धूम्रकणांचं जे आकाश ओतलेलं असतं, असं हे शरीर, अशा शरीराची त्यांना कधीही प्राप्ती होत नाही. ते कायमस्वरूपी माझ्या अमर्याद रूपाप्रमाणे माझ्यात मिसळून जातात, मद्रूप होतात. त्रिताप म्हणजे 3 प्रकारचे ताप, पीडा किंवा दुःख. पहिलं आधिभौतिक ताप किंवा दुःख. बाह्यसृष्टीतील पृथ्वी इत्यादी पंचमहाभूतात्मक पदार्थांचा मनुष्याच्या इंद्रियांशी संयोग होऊन आघातादिकांमुळे आणि शीतोष्ण दिकांमुळे भोगायला लागणारी दुःख. दुसरं अधिदैविक दुःख. देवतांच्या कोपानी, पिशाच्च्या दिकांच्या पीडेमुळे भोगायला लागणारी दुःख. आणि तिसरं आध्यात्मिक दुःख म्हणजे वरील प्रकारच्या बाह्य संयोगा वाचून उद्भवणारी इतर सर्व स्थूल सूक्ष्म शरीरामध्ये होणारी आधिव्याधिरूप दुःख. आता या श्लोकाबद्दल माझ्या दृष्टिकोनातून मला काय वाटतं ते आपण पाहूया. अक्षर ब्रह्मयोग यातले 12, 13, 14, 15 ह्या श्लोकांमध्ये परमेश्वर अंतकाली काय केलं असता परमगती प्राप्त होऊन आपण पुनर्जन्माच्या दुःखदायी अशा फेऱ्यात न सापडता क्षणभंगूर जो आहे अशा भवसागरातून पार पडू शकतो ते सांगतात. या सगळ्या गोष्टींचं तात्पर्य मला असं वाटतं की सतत जर आपण त्या परमेश्वराचंच मनन चिंतन केलं तर अंतकाळीही तेच स्मरण होतं आणि आपण त्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका करून घेऊ शकतो. पण जर आयुष्यभर सतत आपण संसारातच आसक्त राहिलो तर तेच सतत स्मरण चिंतन होत राहतं आणि मग जे आयुष्यभर केलं तेच अंतकाळीसुद्धा स्मरण होतं आणि आपण पुन्हा या दुःखदायी फेऱ्यात सापडू शकतो. म्हणून आयुष्यभर काय कसलं चिंतन करायचं हे ठरवायचं स्वातंत्र्य प्रत्येकाला जरी असलं तरी त्याचं फळ मात्र जसं करावं तसं भरावं याच न्यायाने मिळतं हे निश्चित आहे. गीतार्थ जाणून घ्यायला पुन्हा भेटूया. मनःपूर्वक धन्यवाद.